नमस्कार. आज एक मुलगा आला होता त्याची जन्मपत्रिका घेऊन आणि त्याचा प्रॉब्लेम असा होता, की त्यांचं अगदी 8-10 वर्ष चाललेलं रिलेशन होतं मुला-मुलीचं आणि जातीभेद नव्हता. कुठल्याही प्रकारचं काही त्यांच्या लग्नामध्ये अडथळा नव्हता. पण साखरपुड्यापर्यंत रिलेशन आलं चांगलं आणि त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाले क्षुल्लक कारणावरून आणि वाद होऊन विकोपाला पोहोचून ते होणारा साखरपुडा देखील मोडला आणि म्हणून तो मुलगा थोडासा डिप्रेशनमध्ये देखील होता. तर अशा गोष्टी ज्यावेळेला घडतात ना, तर याचं सगळ्यात मोठं कारण असतं ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, राहू, मंगळ आणि केतू हे 4ही ग्रह जे आहेत, त्यांना डेस्टिनी ब्रेकर म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर या 4ही ग्रहांना शुक्र ग्रहाचं शत्रुग्रह म्हणून ओळखलं जातं. तर हे ग्रह ज्यावेळेला सप्तम स्थानात येतात किंवा सप्तमेशच्या ॲक्सेसमध्ये किंवा त्याला दृष्टी देत असतील, तर या घटना घडतात. अगदी 8-10 वर्ष चाललेलं रिलेशन देखील मोडू शकतं. तर काळजी घ्यायला हवी अशा बाबतीमध्ये. थोडीशी जन्मपत्रिकेची आधीच दाखवून वगैरे तुम्ही त्यावरती उपाय केला तर त्यातून मार्ग देखील निघतो. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका.